हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला माझं सकाळचं मॉर्निंग रूटीन शेअर करणार आहे आणि हा व्हिडिओ बुधवारचा आहे। तर सकाळी उठल्या उठल्या मी इथं गरम पाणी ठेवलं आणि मी उठायच्या आधीच यांनी आज भाजी जी होती तर ती बनवून ठेवली होती। तर कशाची बनवली ती दाखवतेच मी नंतर। तर सगळ्यात पहिला आता थोडासा उठायला उशीर झालेला, 7 वाजलेले, तर त्यामुळे पटकन इथं मी पीठ मळायची तयारी केली आणि मग पटकन लगेच पाणी गरम करून घेऊन पीठ आधी थोडंसं मळून ठेवलं। पीठ मळून आधी ठेवलं असतं तर चाललं असतं, पण थोडीशी तब्येत पण बिघडते कारण सकाळची थंडी भरपूर आहे आमच्या एरियामध्ये, गावाकडे पण होती, त्यामुळे थोडीशी आता तब्येत नीट व्हायला लागली। तोपर्यंत मग सकाळी संध्याकाळी बिघडतेच कारण सर्दी खूप आहे त्यामुळं। तर आता इथं पीठ मळून घेते मी। यांचा चहा इथं झाला होता, तर लगेच आता चहा देऊन घेतला यांना आणि मग पुढच्या स्वयंपाकाची तयारी। तर परी तर मी उठायच्या आधी सुटलेली असते, त्यामुळे मग इथं तिला आधी खायला बनवते। आणि आता थोडंसं आमच्या इकडं पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे आता फिल्टरचं वगैरे पाणी नाही, त्यामुळे आता पाणी मगानेच वापरायला लागतं कारण मग कळशी भरून आणते मग मी आणि तेच पाणी जेवणासाठी वगैरे वापरायचं, प्यायला वगैरे। तर इथं आता परीचं खायला 1-2-4 मिनटात बनवून होतं आणि ते झालं की मग लगेच मी चपाती लाटून घेणार आहे। आणि सकाळी किती लवकर उठला आणि उशिरा उठला तरी गडबड तर होतेच। तर आता इथं खायला आधी तिचं थंड करून देते, म्हणजे तोपर्यंत चालून घेतील, टाईम आहे तोपर्यंत, आणि मी लगेच चपाती लाटायला घेते, म्हणजे यांचा टिफिन पटकन 7:45-8 होतोय। तर भाजीमध्ये आज भुर्जी बनवली होती यांनी, आणि मग आता मला माझ्यासाठी भाजी वेगळी बनावं लागेल, नाही तर मग रात्रीचं वरण आहे तर तेच गरम करायचं। तर आता इथं मी दूध वगैरे गरम करत ठेवते आणि मग लगेच बाकीचे कामं आवरायला घेते। यांचा टिफिन वगैरे तर लगेच चपाती झाली की लगेच मग मी भरून ठेवते आणि हे लगेच जातात, कारण तसंच होतं कितीही लवकर उठलं तरी 7:45-8 वाजता येतच भाजी आणि चपाती सगळं व्हायला, कारण मध्येच मग परी तरी रडते, नाही काही तर होतं असं। तर आता आवरले माझं सगळं। आता हे माझ्या चहासाठी दूध थंड जे होतं तर ते काढून ठेवते मी आणि मग दूध गरम करायला ठेवते, कारण गरम दूध टाकलं गुळाच्या चहामध्ये की फुटतं चहा, त्यामुळं। तर चहा इथं फक्त आता मी आधीच उकळवून घेते आणि मग थोड्या वेळाने इथं दूध टाकते। तर आता लगेच चहा वगैरे उकळत ठेवला आणि आता लगेच बिछाना वगैरे काढून घेते आणि टाईम आहे तोपर्यंत आता आवरायला घेते। आणि इथे सगळं आता बिछाना वगैरे काढून ठेवते। परी तर उठलेलीच असते, मग परी विही आणि माझी पण लगेच मग असं पटकन तिघींची आंघोळ वगैरे आवरून घेते मी आणि मग लगेच विहीला स्कूलला सोडायची तयारी करायची। तर आधी थोडा उशीरच व्हायचा, पण आता गावाकडून आल्यापासून मी शक्यतो तिला 9 वाजता पाठवण्याचा प्रयत्न करते, कारण मी कालच त्यांची प्रेयर वगैरे ऐकली, तर खूप छान असं प्रेयरमध्ये सगळे मराठी महिने वगैरे शिकवत होते। म्हणजे थोडंफार असं मोठ्या मुलांना शिकवत असतील तर ते लहान मुलं ऐकून थोडंफार शिकतातच, त्यामुळे थोडंसं लवकर आवरते मी सकाळचं। आणि आता इथं तिचं आवरते, तिच्याबरोबर परीचं पण आवरायला लागतं, कारण एवढ्या थंडीत तिला बाहेर घेऊन जायचं तर पूर्ण पॅक करावं लागतं आणि ही झोपत पण नाही, त्यामुळे तिला न्यायलाच लागतं बरोबर। तर ते इथं दोघींचं आवरून आम्ही आता चाललो आहे विहीला स्कूलमध्ये सोडायला।
स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर लगेच क्लिनिंगला चालू केलं आणि आज दरवाजा वगैरे पण क्लीन करते, कारण आल्यापासून दरवाजा वगैरे क्लीन केला नव्हता आणि बरीचशीच धूळ साचली. आता इथं थोडेसे उन्हाळा चालू झाला की भरपूर थंडी वगैरे आणि धूळ पण येते, त्यामुळे मग आधी सगळं साफ करून घेते. आणि फरशी तर रोजच्या रोज पुसावी लागते, नाही पुसली की पूर्ण अक्षरशः धुळीचे असे थर बसतात, कारण इकडं खडी मशीन आहे 3-4 जवळ, त्यामुळे त्याची धूळ भरपूर येते. तर फरशी पुसून घेते, कधी उभारून कधी वाकून असं मी पुसून घेते. उभारून म्हणजे वाकून किंवा बसून जसं जमल तसं, आणि पटकन आवरते. आता परी झोपली तोपर्यंत मला बाकीची सगळी कामं आवरून घ्यायची आहेत. आता फरशी वगैरे पुसून घेतली लगेच आणि आता लगेच कपडे धुवायला घेते. तर आता कपडे धुताना काही म्हणजे दाखवता येत नाही, कारण हे ड्रम वगैरे भरून ठेवावं लागतो आणि मशीन वगैरे उलटी झाली. तर आता कपडे सुकायला टाकायचे होते आणि ही दिवाळीची जी लायटिंग होती तर ती अजून यांनी काढून ठेवली नव्हती. रोज आज काढतील उद्या काढतील असं ठेवलेली होती. तर आता फायनली इथं मीच चढले, कारण एक हात वरती असं पकडून वगैरे व्यवस्थित असं काढावं लागत होती. तर 5-10 मिनटं गेले ह्याच्यात माझे आणि लायटिंग वगैरे सगळी काढून घेतली आणि व्यवस्थित अशी ठेवून दिली. ही 2 प्रकारच्या लायटिंग होत्या तर त्या होत्या आणि व्यवस्थित गुंडाळून ठेवून दिल्या. आता बॉक्समध्ये वगैरे सेट करून ठेवते, कारण सगळं सामान जे आहे ते बॉक्समध्येच भरून ठेवते मी. गौराईचं वगैरे असेल किंवा दिवाळीचं जे पण सणांना लागते वगैरे ते व्यवस्थित असं घालून ठेवले एखाद्या जागेत की मग आपल्याला नंतर पण लगेच सापडतं आणि खराब पण होत नाहीत वस्तू. तर आता सगळे कपडे आधीचे जे होते ते काढले, थंडीमुळे कपडे सुकत नाहीत आणि उशिरा वगैरे धुतले तर मग सुकतच नाहीत. तर आता लगेच दुसरे पण कपडे टाकून घेते. आणि आज आल्या मी थोडासा चहा घेतला होता आणि मगच कामाला सुरुवात केली होती, पण एवढाच टायमिंगच नव्हता की व्हिडिओ वगैरे बनवायचा. कधी कधी असं थोडंफार काहीतरी राहून जातं आणि मग तो चहा थोडासा ठेवला होता मी आणि आता तोच गरम करून परत घेते थोडासा चहा. मग थोडंसं असं कपडे वगैरे धुतल्यानंतर थोडंसं गरम काहीतरी पिलं की मग छान वाटतं. तर तुमचा चहा होतो का 1-2 वेळ सांगा. माझा तर हमखास ठरलेलाच असतो सकाळी थंडीत 2 वेळ. तर आता थोडा चहा घेते आणि लगेच परीला पण दूध गरम करत ठेवलं आहे. परीला तसं दूध प्यायला देत नाही मी, पण आता थोडंसं चपाती आणि दुधात भिजवून तिला असं चारते, म्हणजे त्याच्यातून दूध थोडंसं जातेच, कारण दुधाचं दोघींनाही जास्त सूट होत नाही, कफ वगैरे लगेच भरतात त्यामुळं. आणि आता ही थोडीशी अर्धी चपाती अशी मी टाकली आणि त्याच्यातच थोडंसं दूध टाकते. तर आता तिला थोडंसं वरचं खायचं म्हणजे असं बंद करून थोडंसं असं भात चपाती वगैरे चारते मी, कधी भाकरी थोडं असं चारलं की मग सवय लागते त्यांना पण आता. आणि गावाला जायच्या आधी मला पंत्या वगैरे साफ करून ठेवायच्या होत्या, पण ते पण नाही झालं. तर आता आज फायनली बरीचशीच कामं दिवाळीची जी होती तर ते सगळं काढून घेतलं आहे. लायटिंग वगैरे तर काढून झालं. आता इथं मी पाणी एवढं गरम केलं आहे, आता या पाण्यामध्ये थोडंसं निरमा टाकायचं आहे मला. 1 ते 2 चमचे असा निरमा टाकून घेणार आहे मी अंदाजे इथं. आणि पंत्या ज्या आहेत त्या क्लीन करायच्या. पाणी हे जास्त गरम नाही करायचं, एकदम नॉर्मल असं कोमट आहे तर त्याच्यापेक्षा थोडंफार गरम चालू शकते. तर इथं पंत्या ज्या आहेत ते सगळ्या पाण्यामध्ये मी टाकून घेते आणि 5 मिनटं तशाच ठेवल्या आणि लगेच धुवून घेतल्या आणि खूप छान पंत्या होत्या, निघाल्या. तेलकटपणा वगैरे जो आहे त्याचा पूर्ण निघून गेला. 1-2-4च होत्या तर त्या थोडंसं त्याच्यामध्ये राहिलं. मग त्या थोडंसं साबणाचा हात, भांड्याचा साबणाचा हात लावला मी त्याला आणि असं वरूनच धुवून घेतलं. तो पण तेलकटपणा निघून गेला आणि छान मग अशा एका बास्केटमध्ये ठेवल्या आणि निथळून दिल्या मग पूर्ण. आणि ह्याच्यात थोडासा लिंबू पण पिळला होता मी की पूर्ण तेलकटपणा जायला. पण खूप छान पंत्या निघाल्या. मी हे एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं कशा पंत्या साफ करायच्या, तर त्याच पद्धतीने करून पाहिले यावर्षी. तर छान आहेत आणि ह्या मी 1 वर्षी पंत्या आणल्या की 2-3 वर्ष वापरतेच. मागच्या वर्षीच्या पण 3-4 पंत्या होत्या माझ्याकडं, पण यावर्षी अजून नवीन थोड्या घेतल्या होत्या तर त्याच आता सगळ्या साफ करून ठेवते इथं मी.
पण त्या बाहेर उन्हात सुकायला ठेवल्या आणि लगेच भांडी वगैरे घासायला घेतली. तर आता भांडी पण घासून होत आहेत, नाहीतर कधी कधी भांडी घासायचे राहून जातात विहीला स्कूलला घ्यायच्या आधी. तर आज भरपूर सगळं आवरलं. बरोबर 12च्या आतमध्ये सगळं माझं काम जे होतं तर ते आवरून झालं. आणि मग परत आणि परीला वगैरे घेऊन मी तिला बॅगमध्येच घेते, नाहीतर हात खूप अवघडून जातो आणि विही नीट येत नाही चालत रस्त्याने, वाहनं वगैरे बघत नाही, गाड्यांच्या आडवी वगैरे जाते, त्यामुळे मग खूपच धावपळ होते. म्हणून मग मी बॅगमध्येच नेते परीला रोज. आणि आता भांडी वगैरे झाल्यात आणि आता आम्ही चाललो आहे परीला आणायला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या